घटना आहे आजपासून बरोबर 7 वर्षांपूर्वीची 2019 सालची। त्यावेळी नुकताच MPSC आणि UPSC परीक्षांचा निकाल जाहीर झालेला। सगळ्या राज्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होत होता। मात्र आटपाडीमध्ये काहीसं वेगळंच वातावरण होतं। मानदेशासारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची थेट हत्तीवरून मिरवणूक निघालेली। आता तुम्ही म्हणाल हे सांगायचं कारण काय? तर कारण असं की हत्तीवरून मिरवणूक काढण्याची संकल्पना होती गोपीचंद पडळसरांची आणि त्यावेळच्या मिरवणुकीमध्ये हत्तीवरून विराजमान झालेले महोदय म्हणजे IRS सचिन मोटे। म्हणजेच पडळकरांनी ज्यांच्यासाठी मिरवणूक काढली, भर बाजारामध्ये साखर वाटली, त्यांच्याच विरोधात मोर्चे मांडणी करण्याची वेळ आलीये का? मोटे आणि पडळकर यांच्यामध्ये नक्की काय बिनसलंय आणि आटपाडीच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय तरी काय? ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। सुरुवातीला आपण पडळकर आणि मोटे वादाची दुसरी बाजू जाणून घेऊया, अर्थात सचिन मोटे यांचा इतिहास पाहू। तर सचिन मोटे हे विभूतावाडी गावचे रहिवासी, वडिलांचा पारंपरिक मेंढ्या पालनाचा व्यवसाय। त्यांच्याकडे साधारणतः 100-125 मेंढ्या, त्यामुळे आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच। पण सचिन मात्र अभ्यासामध्ये हुशार। त्यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलं। पुढे 12वीला विज्ञान शाखेमध्ये देखील चांगले गुण मिळवत जे हॉस्पिटलला वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झाली। अभ्यासातील हुशारी आणि सातत्याच्या बळावरती त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि IRS मध्ये त्यांची नियुक्ती झाली। इथपर्यंत तर सगळं ठीक होतं। त्यानंतरच्या कालावधीमध्ये सचिन मोटे यांनी गावाकडील राजकारण आणि समाजकारणामध्ये लक्ष घातलं। तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी उभी करणं असो की ज्येष्ठांसाठी देवदर्शन असो, मोटे यांनी हळूहळू त्यांचं प्रस्थ वाढवायला सुरुवात केली। आता कोणताही पुढारी आपल्या डोळ्यादेखत आपल्याला प्रतिस्पर्धी उमेदवार तयार होतोय म्हटल्यानंतर शांत बसणार नाही हे साहजिकच झालं। झालंही तसंच। पडळकर आणि मोटे संघर्षाला सुरुवात झाली। मोटे यांना हाताशी धरून पडळकर नामोहराम होऊ शकतात असं लक्षात आल्यानंतर पडळकरांच्या विरुद्ध मोटेंना ताकद दिली गेली। त्यानंतर थेट राजकीय संघर्ष नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला। निंबवडे हा गड पडळकरांचा बालेकिल्ला। गोपीचंद पडळकरांचं पडळकरवाडी हे गावसुद्धा याच गटात येतं। यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या भाऊजं माधनी पडळकर आणि सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे यांच्यामध्ये लढत झाली। साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून विद्या मोटे यांनी चांगला जनसंपर्क तयार केलाय। त्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरं जात होत्या। परिणामी गोपीचंद पडळकर यांना नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागले। ही निवडणूक माधवी पडळकर जिंकल्या खऱ्या, पण मोटे यांनी घेतलेली मतं आणि दिलेली चुरशीची लढत बरंच काही सांगून गेली। एरवी जास्तीच्या मताधिकाने निंबवडे गटावरती पडळकरांची सत्ता असायची। यावेळी मात्र फक्त 980 मतांनी माधवी पडळकर यांचा विजय झालाय। त्यामुळे पडळकरांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये काहीसा सेटबॅक होता। हे सगळं ध्यानात घेऊन 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी प्रतिस्पर्धी ठरू शकतात अशी शक्यता आहे। पडळकरांनी त्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडली। डॉक्टर सचिन मोटे हे सध्या सहाय्यक आयकर आयुक्त या पदावरती काम करतात। गोपीचंद पडळकरांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले। DDSR या ग्रुपच्या माध्यमातून सचिन मोटे यांनी नातलगांच्या नावावरती अनेक शासकीय कंपन्यांची नोंदणी केली। बहुतांश कंपन्या नातलगांच्या नावावरती केल्या। तसेच या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी 20 इमारत बांधकाम प्रकल्पांचं कामसुद्धा हाती घेतलंय। मात्र हे काम पूर्ण न करता फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचे आरोप गोपीचंद पडळकरांनी केले। त्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपनं गुंतवणूकदारांना दाम दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून हजारो कोटी गोळा केल्याची माहितीसुद्धा पडळकरांनी दिली आहे। हे सगळे आरोप केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील तत्परतेने चौकशीचे आदेश दिले। थेट कोकण विभागीय आयुक्तांना चौकशी करण्यास सांगितलंय। यामुळे मोठे अडचणीत आल्यात असं बोललं जातंय। विधानसभेत देखील गोपीचंद पडळकरांनी हा मुद्दा मांडला आणि त्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पडळकरांनी सांगितलं। याचाही पुढे जात त्यांनी DDSR ग्रुपवरती केलेले आरोप म्हणजे GST स्टॅम्प ड्युटीतून सूट मिळवण्यासाठी सोसायट्या बनवल्या, त्यातून सरकारचा महसूल बुडवला। गौण खनिजांच्या माध्यमातून सरकारची रॉयल्टी देखील या ग्रुपनं बुडवल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। आता चौकशीचे आदेश देखील दिले गेले असल्याने यातून काय निष्पन्न होतंय हे आपल्याला लवकर कळेलच। असं असलं तरी मोटे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत। सचिन मोटे आणि जयंत पाटील यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं। राजकीय सोय म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला शिवसेनेतून निवडणूक लढवली असली तरी त्यांचे पडळकरांच्या विरोधकांशी असलेले ऋणानुबंध काही लपून राहिलेले नाहीयेत। 2029च्या विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर भाजपने स्वबळाचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। अशावेळी पडळकरांच्या विरोधामध्ये मोटे हा सक्षम पर्याय ठरू शकतात। यावेळी निंबवडे गटामध्ये मोटेंनी शिरकाव केलाय, त्यामुळे पडळकरांनी देखील त्यांना हलक्यात घेतलं नसल्याचं दिसतंय।
मोटे आणि पडळकर यांच्या संघर्षामध्ये कोणाची सरशी होईल हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जत विधानसभेमध्ये डॉक्टर सचिन मोटे किंवा त्यांच्या पत्नी विद्या मोटे या पडळकरांना सक्षम पर्याय ठरतील का? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.